आपण आज पुढील लेक्चर कंटिन्यू करणार आहे प्रश्न क्रमांक 5 पासून, जो आपला 1857चा उठावाच्या रिलेटेड जो चॅप्टर होता त्याच्याबद्दल. सन 1839 मध्ये पुणे येथे कोणी उठाव केला? तर 1839 मध्ये मोठा उठाव झाला होता, तो होता कोळ्यांचा. कोळ्यांनी 1839 मध्ये उठाव केला होता. त्याचे सविस्तर उत्तर जे आहे ते 11वीचे पुस्तक आहे, टेक्स्ट बुकचे 11वीचे जुने इतिहासाचे पुस्तक त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर कोळ्यांचा उठाव याबद्दल माहिती आपण बघूया. तर कोळ्यांच्या ज्या वस्त्या आहेत, त्या वस्त्या आहेत त्या मध्य प्रदेश, त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र आणि गुजरात, कोकण या भागामध्ये कोळ्यांच्या वस्त्या आहेत. कोळ्यांचे हे काही कोळ्यांचे काही असे साधे कोळी, डोंगरी कोळी वगैरे असे काही भाग आहेत, भेद आहेत त्यांच्यामध्ये. पुणे व नगर भागामध्ये, मुंबई भागामध्ये यांनी उठाव केला होता. तर तुम्हाला विचारतील पुणे, नगर आणि मुंबई भागामध्ये कोळ्यांनी जो आहे तो उठाव केला होता. त्यानंतर कोळ्यांच्या उठावाचे 3 टप्पे होते. पहिला टप्पा होता मुंबईमध्ये. मुंबईमध्ये 1824 रोजी मुंबई भागामध्ये नेटिव्ह इन्फेंट्रीचा उठाव झाला. तो उठाव दडपला गेला. तर ह्या कोळ्यांच्या उठावामध्ये पोलीस दलातील कोळी रामजी भांगडिया यांनी राजीनामा देऊन कोळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली होती. तुम्हाला नाव विचारू शकतात, कोळ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? तर पोलीस दलातील कोळी रामजी भांगडिया यांनी राजीनामा देऊन 1824 मध्ये मुंबई येथे भाग घेतला होता. त्यानंतर पुढचा आपण बघू. हा संघर्ष 2 वर्ष चालला. टोटल जो 2 वर्ष चालला. त्यानंतर इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला. हा उठाव दडपण्यासाठी तुम्हाला विचारतील तर के अलेक्झांडर आणि मॅकेन्टॉश या अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. तर हे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. के अलेक्झांडर आणि मॅकेन्टॉश यांची नेमणूक कोळ्यांचा उठाव दडपण्यासाठी केली होती. पहिला मुंबईचा टप्पा झाला. त्यानंतर पुणे 1839 मध्ये. ब्रिटिशांच्या दडपशाहीमुळे ते गप्प होते, पण त्यांच्यात असंतोष वाढत होता. 1839 मध्ये अचानक पुण्यामध्ये काय झाला, उठाव झाला. तर याचे नेतृत्व कोणी केले होते? भाऊजी खरे. त्याच्यानंतर चिमाजी जाधव आणि नाना दरबारे यांनी उठावाजीराव याला जे आहे ते पुन्हा मराठी सत्ता देऊन सत्ता स्थापन करावी आणि संपूर्ण राज्य कोळ्यांच्या हातामध्ये द्यावा, असं कोळ्यांनी ब्रिटिशांना हे केलं, घोषणा दिल्या होत्या. सरकारी खजिना गोड नदी काठी होता, त्याला 150 कोळ्यांनी वेढा घातला. ब्रिटिशांनी हा उठाव मोडून काढला. आता हा उठाव दडपण्यासाठी तुम्हाला विचारतील कोण होता, तर ब्रिटिश अधिकारी रोज या इंग्रज अधिकाऱ्याची इथे नेमणूक केली होती. आता तिसरा टप्पा आपण बघणार आहे. तिसरा टप्पा जो आहे तो 1845 मध्ये पुणे, नगर आणि नाशिक या ठिकाणी झाला. आता हा कोळ्यांनी 5 वर्ष थांबून हा मोठे शस्त्र वगैरे गोळा करून हा उठाव केला. तर ह्याचे नेतृत्व कोणी केले? तर रघु आणि बापू भांगडिया यांनी कोळ्यांचे नेतृत्व केले होते या पुणे, नाशिक आणि नगर या इथे. तर 1845 मध्ये बापू भांगडिया याला पकडण्यात आले आणि 1850 पर्यंत सर्व कोळ्यांचा बंदोबस्त केला. हा उठाव दडपण्यासाठी शेवटचा के जेलविन याची नेमणूक केली होती. तर हे तुम्हाला विचारू शकतात. हा सगळ्यात शेवटचा उठाव होता कोळ्यांचा. त्याच्यानंतर कोळ्यांचे नेतृत्व कोणी केले होते? तर जे पुण्यातील होते भाऊ खरे, चिमणाजी जाधव, नाना दरबारे आणि भांगडिया यांनी. आता रघु भांगडियाला पकडण्यासाठी 5,000चे बक्षीस दिले होते. हे तुम्हाला विचारणार नाही. रघुजी भांगडियाला 1848 ला फाशीवर लटकवण्यात आले. नंबर 6, कोळ्यांच्या संघर्षाबाबत कोणते विधान अयोग्य ठरेल? आता कोणते विधान अयोग्य ठरेल? तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही अयोग्य ठरणार. याचे उत्तर आपण जे आहे ते मगाशी बघितले, स्पष्टीकरण. त्याच्यानंतरचा प्रश्न, उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजांचे प्रयत्न का फसले? उमाजी नाईक यांना अटक ब्रिटिश का करू शकले नाहीत? तर त्याचं उत्तर आहे तर वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर वरील विधाने काय आहेत? उमाजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत असे. बरोबर आहे. त्यांचे खैर जे होते ते सर्व माहिती त्यांना देत होते. तसेच शेतकरी व गावकरी त्यांना उत्स्फूर्त मदत करत होते. त्यामुळं त्यांना ब्रिटिश अधिकारी जे आहेत ते पकडू शकले नाहीत. आता यांनी पुरंदर या ठिकाणी उठाव केला होता. तर संतू नाईक यांनी सासवड, दौलतराव नाईक यांनी कोरेगाव या ठिकाणी. आता महाराष्ट्रातील पहिला मोठा संघर्ष उठाव ब्रिटिश सरकार आणि रामोशी यांच्यामध्ये झाला होता. आता तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहे पुणे व सातारा हे रामोशांचे बालेकिल्ले. तुम्हाला विचारू शकतात पुणे आणि सातारा हे कोणाचे बालेकिल्ले? तर रामोशांचे बालेकिल्ले. आता एक एक करून आपण माहिती घेणार आहे. तर चित्तूरसिंह नाईक याच्या बाबतीत माहिती आहे, तर याचे नेतृत्व होते ते सातारा या ठिकाणी केले होते यांनी. एवढंच महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर उमाजी नाईक जो होता तो रामोशांचा नेता होता.
रामोशी स्वतःला रामवंशी समजत व निजामांच्या प्रदेशातील शोरापूरच्या राजास ते आपला प्रमुख मानत. हे तुम्हाला विचारतील, शोरापूरचा जो राजा होता त्याला ते आपला प्रमुख मानत असत रामोशी. रामोशांचे कार्य होते महसूल गोळा करणे, किल्ल्यांचा बंदोबस्त करणे, परंतु इंग्रजांनी त्यांना काढून टाकले होते. उमाजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणा घेतली. उमाजी खंडोबांचा भक्त होता. त्याला पत्रावर खंडोबा प्रसन्न असे लिहिलेले असत. उमाजी विरुद्ध सरकारने वेगवेगळे जाहीरनामे काढले. तर हे 100, 1200, 500, 5000, 10,000 अशी बक्षिसे ठेवली होती. पण याचा काही उपयोग झाला नाही, कारण का त्याला लोकांनी किंवा जनतेने भरपूर साथ दिली होती. त्यामुळे त्याला माहिती मिळत असते या सर्व गोष्टींची. इंग्रज सरकारने उमाजीला पकडण्यासाठी जे मगाशी होते के अलेक्झांडर आणि मॅकिंटॉश यांची नेमणूक केली होती उमाजी नाईकला पकडण्यासाठी. त्याच्यानंतर शेवटी 10,000 रुपये रक्कम व 400 बिघा जमीन बघून काळू व नाना, आता हे विचारू शकतात, काळू व नाना यांनी उमाजीला पकडून देण्यास मदत केली. दौलतराव नाईक हे उमाजी नाईक यांच्यानंतर रामोशांचे कोण होते, रामोशी उठावाचे नेतृत्व त्यांनी केले. 1879ला वासुदेव बळवंत फडके, दौलतराव नाईक यांनी मिळून धामारी हे जे गाव आहे ते गाव लुटले होते. त्यानंतर मेजर डॅनियल व दौलतराव नाईक यांच्यामध्ये तसूबाई डोंगरात चकमक झाली होती. त्यामध्ये दौलतराव नाईकांचा मृत्यू झाला. तुम्हाला विचारू शकता, धामारी या गावाच्या लुटीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांच्याबरोबर कोण होते, तर दौलतराव नाईक. त्यानंतर 8वा प्रश्न, उमाजी नाईकला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले? आता हे जे उत्तर आहे 4, म्हणजे त्याला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी मगाशी बघितलं तसं 100, 1200 आणि 5,000 असे बक्षीस दिले होते. त्यांना मदत करणाऱ्या जाहीर केल्या देहदंडाची शिक्षा होती. हे पण उपाय जे आहेत ते निरर्थक ठरले. विविध संवेदनशील केलेले नाक्यांचे जाळे हे त्यांनी केले होते, पण याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे वरील सर्व हे आहे. आता 11वीचे जे पुस्तक आहे स्टेट बोर्डचे जुने, त्याच्यामध्ये हे वाक्य आहे ते जसेच्या तसे सापडतील असं यामध्ये दिले. प्रश्न क्रमांक 9, रामोशी बाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर याचे उत्तर आले वरीलपैकी एकही अयोग्य नाही. पहिलं काय, कधी काळी इंग्रज येण्या अगोदर ते दरोडेखोरी करत होते. सर्वच रामोशी दरोडेखोर नव्हते आणि इंग्रजांच्या साम्राज्यात त्यांचे महत्त्व कमी झाल्याने, इनामी खालसा झाल्याने ते दरोडेखोर बनले. 1857 पूर्वीच्या उठावाचे. तर आप्पासाहेब भोसले जे होते, आप्पासाहेब भोसले हे नागपूरचे राजे होते. त्यांनी गोंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध झुंज दिली आणि पण ते निसटले आणि सातपुडा विभागात आश्रय घेतला. पुढे बैतूल येथे इंग्रजी फौजांचा पराभव केला व शेवटी इंग्रजांना पराभव केले. त्यानंतर गडकऱ्यांचा उठाव विचारू शकता. गडकऱ्यांचा उठाव कुठे झाला होता, तर कोल्हापूर येथे झाला होता. याचे नेतृत्व कोणी केले होते, दादाजी घोरपडे यांनी नेतृत्व केले होते गडकऱ्यांच्या उठावाचे. मराठवाड्यातील हटकऱ्यांचे उठाव झाले होते, तर कुठे, मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी या ठिकाणी झाले होते. नेतृत्व हटकर यांनीच केले होते. तर हे विचारतील. निजामाने ब्रिटिशांच्या मदतीने मेजर पिम्पटन आणि टेलर यांचा उठाव मोडून काढला होता. आदिवासींचे लढे यशस्वी न होण्याची कारणं विचारली तर सांगू शकता की संघटन शक्तीचा अभाव होता त्यांच्यामध्ये, त्यानंतर पैशांचा अभाव होता आणि ध्येयाबाबत एकवाक्यताचा अभाव होता, सरकारी दडपशाही हा एक होता आणि तुटपुंजी साधनसामग्री ही जी होती ती अयशस्वी होण्यामागची कारणे होती आदिवासींच्या. तर 1857चा जो उठाव आहे त्याच्या महाराष्ट्राच्या रिलेटेड आपण सर्व माहिती जी आहे ती बघितलेली आहे यामध्ये. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भूगोलमधील किंवा इतिहासामधील पुढचा चॅप्टर घेणार आहे. तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.